कधी असा विचार केला की फक्त काही सरकारी नोंदी, काही कागदपत्र आणि सत्य शोधण्याची जिद्द एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो? कल्पना करा, एक माणूस हजारो लोकांच्या बेपत्ता होण्यामागचं सत्य शोधायला सुरुवात करतो. तो सरकारी रेकॉर्ड तपासतो, स्मशानभूमीतील नोंदी तपासतो आणि त्याला असं काही सापडतं ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था हादरू शकते. तो हे सत्य जगासमोर आणण्याचा निर्णय घेतो, पण अचानकच तो स्वतःच बेपत्ता होतो. वर्षानुवर्षे त्याचा शोध सुरू राहतो. न्यायालयात खटले चालतात. अनेक वर्षांनी काही दोषींना शिक्षा होते आणि त्यानंतर या संपूर्ण सत्यकथेवर एक चित्रपट बनतो. मुख्य भूमिकेत असतो भारतातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक दिलजीत दोसांझ. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तो भारतातून OTTवरून हटवला जातो. अखेर या चित्रपटात असं काय दाखवलं होतं आणि त्या व्यक्तीची खरी कहाणी काय होती? नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. आज दिलजीत दोसांझ हे नाव केवळ पंजाबपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. गायक, अभिनेता, निर्माता आणि जगभर पंजाबी संगीताची वेगळी ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. पंजाबी चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. उडता पंजाब, गुड न्यूज, जोगी आणि अमरसिंग चमकीला यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं. गायक म्हणून त्यांनी जगभर कॉन्सर्ट केले आणि पंजाबी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलं. पण दिलजीत केवळ मनोरंजन करणारे कलाकार नाहीत. वास्तवावर आधारित आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट करण्यासाठीही ते ओळखले जातात. म्हणूनच त्यांनी स्वीकारला एक असा चित्रपट ज्याची कथा आजही भारताच्या इतिहासातील सर्वात संवेदनशील घटनांपैकी एक मानली जाते. या चित्रपटाचं नाव आहे सतलज. मात्र सुरुवातीला या चित्रपटाचं नाव पंजाब 95 होतं. अनेक वर्षे या चित्रपट सेन्सॉर प्रक्रियेत अडकून राहिला. विविध बदल, संपादन आणि नाव बदलल्यानंतर अखेर तो सतलज या नावाने प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट काल्पनिक नाही, तो एका खऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे जसवंत सिंग खलरा. ही कथा जाणून घेण्यासाठी आपल्याला 1980 आणि 1990च्या दशकातील पंजाबमध्ये जावं लागेल. त्या काळात पंजाबमध्ये दहशतवाद आणि त्या विरोधातील पोलीस कारवाया सुरू होत्या. हिंसाचार, भीती आणि अस्थिरतेचं वातावरण होतं. अनेक कुटुंबाचे सदस्य अचानक बेपत्ता होत होते. अनेकांना अटक झाल्याचं सांगितलं जात होतं, पण त्यानंतर त्यांचा कोणताही मागमूस लागत नव्हता. अनेक कुटुंब वर्षानुवर्षे आपल्या माणसांच्या प्रतीक्षेत होती. त्यांना फक्त एकच प्रश्न सतावत होता, आमचा माणूस नेमका गेला कुठे? याच काळात अमृतसरमध्ये बँकेत नोकरी करणारे आणि मानवाधिकारी चळवळीत सक्रिय असलेले जसवंत सिंग खलरा यांनी या प्रकरणाचा अभ्यास सुरू केला. त्यांनी सरकारी कागदपत्र तपासली, स्मशानभूमीतील नोंदवही पाहिल्या आणि विविध माहिती एकत्र केली. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी असा दावा केला की अनेक अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि अनेक बेपत्ता प्रकरणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. त्यांनी ही माहिती भारतातील आणि परदेशातील मानवाधिकार संघटनांसमोर मांडली. त्यामुळे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला. मात्र सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या जसवंत सिंग खलरा यांच्यासोबत पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. 1995मध्ये त्यांचं कथित अपहरण झालं आणि त्यानंतर ते पुन्हा कधीच जिवंत दिसले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने न्यायासाठी दीर्घ लढा दिला. या प्रकरणाची चौकशी झाली. न्यायालयात अनेक वर्षे सुनावण्या सुरू राहिल्या आणि अखेर काही पोलिसांनी अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं. त्यामुळे जसवंत सिंग खलरा हे नाव भारतातील मानवाधिकार चळवळीच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. याच सत्यकथेवर दिग्दर्शक हनीत रेहानी यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मुख्य भूमिकेसाठी निवड झाली दिलजीत दोसांझ यांची. चित्रपटाचं नाव होतं पंजाब 95. मात्र इथूनच वादाची सुरुवात झाली. सेन्सॉर प्रक्रियेदरम्यान चित्रपटातील काही दृश्य आणि संवादाबाबत आक्षेप नोंदवण्यात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक वर्षे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. अखेर नाव बदलण्यात आलं आणि तो
सतलज या नावाने प्रदर्शित करण्यात आला. पण खरी चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच भारतातून हटवण्यात आला. या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काहींनी हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचं म्हटलं, तर अनेक कलाकार, चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याच दरम्यान चित्रपटाच्या अधिकृत प्रती इंटरनेटवर व्हायरल झाल्या आणि त्यामुळे पायरसी, सेन्सॉरशिप आणि कलात्मक स्वातंत्र्य या तिन्ही विषयांवर नव्याने वाद सुरू झाला. सतलज हा केवळ एका व्यक्तीचा बायोपिक नाही, तो सत्य शोधण्याचं धैर्य, न्यायासाठीचा संघर्ष आणि इतिहासातील वेदनादायी अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. काहींना तो महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रश्नांकडे लक्ष वेधणारा चित्रपट वाटतो, तर काहींनी त्यातील संवेदनशील विषयांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या चित्रपटावरील चर्चा आजही सुरूच आहे. तर एक सत्य शोधणारा माणूस, त्याचा संघर्ष, त्यांचं रहस्यमय बेपत्ता होणं, अनेक वर्षांची न्यायालयीन लढाई आणि त्याच्यावर बनलेला चित्रपट जो प्रदर्शित झाल्यानंतर भारतातून हटवला गेला. ही संपूर्ण कहाणी आजही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवते. या विषयावर तुमचं काय मत आहे? अशा सत्य घटनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत का? की अशा संवेदनशील विषयांवर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.